चंद्र जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. माझा प्रश्न आहे की मोक्षाच्या नंतर आत्म्याची गती काय असते आणि मोक्षाच्या नंतर जे ब्रह्मलीन मध्ये आत्मा निघून जातो त्याचा अर्थ काय असतो? ब्रह्मलीन आत्मा ती तर वेगळी गोष्ट आहे. तो तर ब्रह्म म्हणजे मी अविनाशी आहे त्याचं भान आलं. हे शरीर विनाशी मी अविनाशी असे ब्रह्मलीन होतं. आणि तेही पूर्ण आत्मदशेत. आत्मज्ञान नाही. एक स्थिती आहे मधली, अक्षरभाव नाही का. कृष्ण भगवंतांनी सांगितलं ना की देह अक्षर आहे, आत्मा अक्षर आहे, अक्षरभावात यावं. स्वामीनारायण भगवानांनी सांगितलं अक्षरधामात या. म्हणजे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे अक्षर. मी अविनाशी आहे, देह तर मरणार आहे, कर्माचं फळ भोगतोय, मी तर आत्मा आहे, अशा भावात राहायचं. तरी आत्म्याचा एक्झॅक्टनेस तर खूपच पुढची गोष्ट आहे. आणि मोक्षानंतर काय होईल? आत्म्याची गती अजूनही असेल, पूर्ण झाली. आता तिथून पुढे कुठेच नाही जाणार. पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात येणार नाही आणि स्वतःच्या अनंत अनंत समाधी सुखात अनंत काळापर्यंत राहील. साऱ्या ब्रह्मांडाला बघणारा, जाणणारा, स्वतःच्या परमानंदात राहील. समजतंय आता तुम्हाला? मी आपल्या सत्संगात ऐकलं होतं की जसं पृथ्वीवरचे आत्मा आहेत त्यांची संख्या फिक्स आहे. हो. तर काय मोक्षातही आत्म्याची संख्या फिक्स असते की? मोक्षात तर अनलिमिटेड जागा आहे. कितीही गेले तरी ते हाऊसफुल नाही होणार. ती तर इथे फिक्स आहे. अव्यवहारातून व्यवहारात येतात, व्यवहारातून मोक्षात जातात. तसं मोक्षात अनंत गेलेत, आणखी अनंतही जातील तरी तिथे ओव्हरफ्लो नाही होणार. तिथे कधीच ओव्हरफ्लो नाही होणार. अनंत गेल्यावर सुद्धा. मोक्षाच्या नंतर ही देवगती, नरकगती? ते तर 4 गतीचे, 4 गतीमधला एक पार्ट आहे. देवगती, नरकगती, जनावरगती, मनुष्यगती. या 4 गतीत भटकणं मानतात त्याला. पण तिथे स्थिर होतात. गती नाही, नंतर भटकणं नाही. हो हो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पुष्पा यादव. चरणविधीमध्ये काय लिहिलंय? मैं सर्व परद्रव्यों से सर्वार्था उदासीन हूं. सर्व परद्रव्यानी. सर्व परद्रव्य म्हणजे आत्म्याशिवाय दुसरी तत्व आहे, जसे कालतत्व, जडतत्व, आकाशतत्व, गती सहाय्यक तत्व, स्थिती सहाय्यक तत्व. त्यात स्वतः उदासीन म्हणजे घेणं पण नाही, देणं पण नाही. ते लोक आपल्यात दखल नाही देत, आपणही त्यात दखल नाही द्यायची, असा आपला स्वभाव आहे. परद्रव्याबरोबर उदासीन आहे. रागद्वेष नाही, त्याचा काही फायदाही नाही होत, काही नुकसानही नाही होत. झालं काय? परद्रव्याच्या सोबत अज्ञानतेने जेव्हा दबाव येतो तेव्हा अहंकार उभा राहतो. मग अहंकार परद्रव्यासोबत रागद्वेष करतो. हे माझं आहे, हे परक आहे, आणि तो अहंकार दखल देतो बुद्धीच्यामुळे, आणि नंतर सुखदुःख भोगतो. जेव्हा आपण आत्म्यामध्ये येतो, तो मूळ आत्मा कसा आहे? परद्रव्यासोबत निर्लेप आहे, असंग आहे, वितराग आहे, टंकोत्कीर्णवत. एक दुसऱ्यासोबत स्वभाव मिळता जुळता नाही. कधी एक दुसऱ्यासोबत काही घडलंच नाही, एक दुसऱ्याशी ॲक्शन रिॲक्शन काही होतच नाही, असा वितराग आत्मा येतो. आपण त्या वितरागी आत्म्यामध्ये जागृती ठेवायची की अरे माझं आत्मस्वरूप असं आहे आणि तोच मी आहे, त्यात स्थिर होऊ इच्छितोय. आणि दुसऱ्या प्रश्नाचे तर काल समाधान झालं. वा, खूप छान. चला, फाईल नंबर 2च्या सोबत म्हणजे खूपच क्रोध होता आणि आता कमी झालाय. म्हणजे ते सुधारले की तुम्ही सुधारलात? दोघेही. अरे वा, छान. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. माझा प्रश्न हा आहे की जसे आत्मा सुरुवातीला कोणाचे त्याच्यासोबत घेणं देणं नव्हतं, रिलेशन नव्हतं, कर्म नसते, त्यावेळी त्याचा मोक्ष का नाही त्याला मिळाला? तसं कधी होतं? तुम्हाला कसं कळलं की असं होतं? नाही, असं म्हणतात ना की आधीच्या जन्माचं कर्म असतं तर आपला कर्म भोगावेच लागते, पण सुरुवातीला असं काही नसतं ना. तर खूपच आवरणांचा असतो आत्मा. तो कधी मुक्त झालाच नाही आवरणातून. तसे अनंत आवरणाचे आत्मा आहेतच या ब्रह्मांडात, आणि त्यांना अव्यवहार राशी म्हटलं जातं. खूपच आवरण, एवढी आवरण आहेत एकेंद्रिय सुद्धा प्रकट नाही होत. जसा 1000 वोल्टचा बल्ब आहे, त्यावर जर मडकं ठेवलं तर एक प्रकाशाचा किरण बाहेर नाही येणार. तर अशी स्थिती असलेले आवरणातले आत्मा आहेत. आणि नंतर काही घर्षण होत 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 थोडी आवरणं तुटली तर एकेंद्रिय होते. तर एकेंद्रिय जीवव्यवहारात एंट्री होईल त्याची, एकेंद्रिय जीव म्हटलं जातं. नंतर आवरणं आपटत आपटत 2 इंद्रियात येतील, 3 इंद्रियात जातील, 4 इंद्रियात, पंचेंद्रियानंतर मनुष्य होईल. मग मनुष्यात मन सुरुवातीला डेव्हलप होत असतं, हळूहळू बुद्धी डेव्हलप होते, चित्त, अहंकार सगळं डेव्हलप होतं. आणि हिंदुस्थानात आलात तर 7 पिढ्यांपर्यंतचा लोभ असतो, 7 जनरेशन्सपर्यंतचा मोह एवढा मोठा असतो तो. परदेशात 18 वर्षांच्या मुलामुलींना वेगळे, आईबाप वेगळे.
तर तो मोह कमी आहे, इथे खूपच जास्त आहे. 7-7 पिढ्यांचा मोह आहे. तर ही डेव्हलपमेंट झालेली, आवरणं तुटून गेली आणि आता ही फुल डेव्हलपमेंट झाल्यानंतर आता निरावरण होईल, तर मोक्षाच्या लायक होईल. समजते आता तुम्हाला? जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. बोला. की आजकालच्या जमान्यात जो खोटं बोलतो किंवा चंचलाक आणि आपले काम करवतो तो पुढे निघून जातो, पण जे सरळ सच्चे लोक असतात ते तिथल्या तिथेच राहतात. आमच्याबरोबर जे कलिग्स काम करतात ते सुद्धा प्रतिस्पर्धेत ते पुढे निघून जातात आणि आम्ही मागेच राहतो. तर आपल्याला कुठे कमी आहे का की नाही, आपण नाही. सगळ्यांचा अंगीकार नाही, नाही, करावा? नाही, असं नाही करायला पाहिजे. ॲक्च्युली काय आहे, आपण सिन्सिअरली काम करत राहा, तीच सिन्सिअरिटी तुम्हाला वर घेऊन जाईल. आणि तुमचा राहिला पाप पुण्याचा हिशोब, पुण्याचा उदय होईल. आता बघा तुमचं पुण्य कोणत्या जागी वापरलं जात आहे, तर ज्ञान मिळालं, सत्संग लाभला, मोक्षमार्ग मिळेल. त्यांचं पुण्य त्यात वापरतात, खोटं बोलणं, लबाडी करणं, पैसे मिळवणं आणि पुढे जाणं. तुम्ही तिथे तर नाही वापरत आहे. आत्ताचा हा जो रस्ता चांगला नाही, भाव बिघडू देऊ नका. तुम्ही सिन्सिअरली करत राहा आणि कमी जास्त झालं तर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला खाणं पिणं राहणं तर सगळं मिळत आहे ना. हा तर गुन्हा. बघा नियम काय आहे की नीती वा अनिती, साऱ्या जीवनात वा साऱ्या वर्षामध्ये जो इन्कम होणार आहे, एक नवा पैसाही वाढणार नाही. अनिती कराल तर आणखी एक नवा पैसा कमी नाही होणार, नीतीने वागाल तर. तर मग जो हिशोब व्यवस्थितमध्ये आहे, तर मग आपण का नीती वा अनिती बिघडवायची? अनिती करून आपण दुसरा जन्म का बिघडवायचा? नीतीने वागा किंवा नॉर्मल जे जीवन जगताय तसे राहून आरामात काम तुम्ही सिन्सिअरली करत राहा आणि आपला मोक्षाचा मार्ग घ्या. हा मोक्षाचा जो सांधा मिळाला आहे, लिंक मिळाली आहे, ती पूर्ण करा आता. आणि जे व्यवस्थितमध्ये आहे, रिलेटिव्हमध्ये भलं असो, आपण कोणताही वाईट मार्ग घ्यायचा नाही. समजतंय का आता तुम्हाला? होय. सेकंड प्रश्न हा होता, एक पारिवारिक जो आहे, वडिलांचा स्वर्गवास झाला होता, तर त्यात अंतिम क्रियाकर्म सर्वात मोठ्या भावाने करायचं होतं आणि ते 24 ते 30 तासांनी येणार होते. तर सगळ्या नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांच्या दडपणामुळे छोट्या भावाकडून अंतिम क्रियाकर्म करवली गेली. जेव्हा ते आले तेव्हा त्यांना कळलं, तेव्हा खूप नाराज झाले आणि आजपर्यंत त्यांनी आमच्याशी संबंध तोडलेले आहेत. आता ह्या कारणामुळे आम्ही लोक त्यांच्याकडे जातो पुन्हा संबंध ठेवण्यासाठी, तर ते अजिबात मानत नाही. आता काही बोलू नका, प्रतिक्रमण करा. आता झालं काय करणार. आणि प्रतिक्रमण करा की आपल्या व्यवहाराने जे असे व्यवहार घडले आहेत आणि तुम्हाला दुःख झालं आहे, त्यासाठी मनापासून क्षमा मागतोय. जेव्हा आठवेल 10-15 मिनिटं रात्री झोपण्यापूर्वी 10-15 मिनिटं बसून एखाद तास काढून प्रतिक्रमण करा. असं वडिलांचं झालं ते निमित्त होतं. आमचा पूर्वीचा रागद्वेषाचा हिशोब पुन्हा प्रकट झाला आहे. ह्या जन्मात हे जे कोणी जवळ आले आहेत, भाऊ बहीण, भाऊ भाऊ आहेत किंवा आई वडील आहेत किंवा मुलं आहेत, भाऊ बहीण आहेत, सगळे पूर्वीचे रागद्वेषाचे हिशोब असलेले परत आलेत. आणि काही द्वेषाचा हिशोब असेल तर मग परत अशा तऱ्हेने निमित्त बदलतात की हे बाबांच्या मृत्यूचं झालं किंवा प्रॉपर्टीचं होऊ शकतं किंवा आपलं काही छोटे का त्याला जास्त बोलावतं, आम्हाला का नाही झालं काही अपमान, तरी पुन्हा पूर्वीचा राग द्वेषाचा हिशोब प्रकट होतो, वैर कटुता प्रकट होते. आता आपण आपल्याकडून प्रतिक्रमण करत राहायचं तर आपण सुटून जाऊ किंवा भेटो न भेटो किंवा चांगल्या प्रकारे बोलणं हो न हो, आपण दुःख वाटून घेऊ नका. आतून आपण वेगळे राहा, मी शुद्धात्मा आहे आणि विश्वनाथला सांगा हिशोब जो काही आहे प्रकट झाला आहे, आपण प्रतिक्रमण करायचं आणि भावना ठेवायची. त्यांच्यातल्या शुद्धात्म्यालाही प्रार्थना करायची, शुद्धात्मा भगवान आमच्या ह्या जन्मात पूर्वीच्या जन्मात काही राग द्वेष वैरभाव झाले, अभाव तिरस्कार काहीही झाले, मनापासून मी क्षमा मागतो, मला क्षमा करा आणि आता रागद्वेषापासून मुक्त होऊन आम्ही प्रेमाने राहावं अशी कृपा करा. हे शिबिर समाप्त होत चाललेलं आता. आतून खूप दुःख होतंय की उद्या आम्ही लोक इथून निघून जाणार. ते आतून खूपच वाटतंय की थोडं आणखीन वाढवावं. नाही, चांगलं आहे, चांगलं आहे. हे सगळा मोह उतरून गेलाय, चांगलं आहे. पुन्हा गेल्यानंतर हळूहळू फाईल सगळे येतील. समभावाने निकाल करत राहा आणि ध्येय ठेवा की परत शिबिरात कसा पोहोचेन, सत्संगाला कसा पोहोचेन, तीच भावना ठेवा. याचा स्वाद जो येतोय खरं सुख, सच्चा आनंद अंतरंगातील आत्म्यातच आहे आणि ही फाईल आहे, सगळा निकाल करण्यासाठी जायचं आहे आपण. राजेश रंगवानी, अजमेर.
हां बोला. प्रथम आधी प्रश्न होता त्याचं उत्तर मिळालंय मला. त्याच्याऐवजी नवीन समस्या आहे. काय चेतन सत्ता निसर्गाला विरोध करत असते का? ॲक्च्युली चेतन सत्ता निसर्गाचा विरोध नाही करत. निसर्गाची ज्ञाता द्रष्टा असते. फक्त आपल्याकडे अक्रम आहे म्हणून काय झालं आहे की आपण निसर्ग समजा निसर्ग आता क्रोध करतोय नैसर्गिकपणे, तेव्हा आपण अज्ञानतेने क्रोधात तन्मयाकार राहायचो आणि खुश व्हायचो. बघा सरळ झाला, रागावलो तरच माणूस सुधारतो. आता आपल्याला जागृती आली की हा क्रोध करणारा राजेश आहे आणि हे चुकीचं आहे, असं नाही व्हायला पाहिजे. तो विरोध म्हणजे आपला जो क्रोध करायला पाहिजे तो अभिप्राय होता, तिथे विरोध आहे. क्रोध नाही केला पाहिजे. निसर्गात तर आपल्या अभिप्रायाचा परिणाम असतो. पहिल्यांदा निगेटिव्ह अभिप्राय होता तेव्हा निसर्गात बिघाड होता. आता आपण पॉझिटिव्ह अभिप्रायात राहिलो तर निसर्गाचं बंद होईल, क्रोधाची नाही राहणार. तर आपले क्रोधमान मायालोभ त्याची अज्ञानता आहे आणि ते जे दोष आहेत त्यासाठी आपला विरोध आहे, ना की निसर्गावरती. निसर्गाला तर आपण जाणायचं आहे की ओ राजेशला नैसर्गिकपणे क्रोध झाला आहे. त्याचं मूळ कारण आपली अज्ञानता होती. तेव्हा आपण अभिप्राय दिला होता की माणसांना रागावलं तरच कामं होतात, रागावणं बरोबर आहे. ते आज अभिप्राय आम्ही चेंज करतोय, त्याचं प्रतिक्रमण करतोय. समजतंय आता तुम्हाला? आणि निगेटिव्हिटीने जे प्रकृती दोष येतात त्याला थोडं आणखीन स्पष्ट करावं. आपण काल सांगितलं देखील होतं. त्याचं हेच कारण आहे की आपली बुद्धी नेगेटिव्ह अभिप्राय देते की खोट्या माणसाला तर दटावलंच पाहिजे. तर मग तो जेव्हाही दिसतो तेव्हा मागचा अभिप्रायच समोर येतो आणि आपल्याला हेच वाटतं की तो कायमच खोटारडा आहे. आणि एक वेळा माणूस खोटं बोलेल ते संयोगवशात, दुसऱ्या वेळी असं नाही होऊ शकत. पहिल्यांदा केलं ते संयोगवशात केलं तर कायमच असं होईल असा अभिप्राय मी नाही द्यायला पाहिजे. आपण आजच समजून घ्या, क्रोध केला, राजेशने क्रोध केला आणि कोणी माणूस म्हणेल हा तर रागीट माणूस आहे, तर हे नेहमीचं सत्य होईल का? हां, त्या दिवशी संयोगवशात झालं, आपल्याही यातून खूप पश्चाताप झालाय, मी खूपच प्रतिक्रमणही केलं, असं होऊ शकतं की नाही? तर मग तो माणूस आज चुकतोय तर त्यामुळे पण चुकीचा अभिप्राय देऊ नका. कारण आतून तो पश्चातापही करू शकत असेल किंवा तो निश्चयही करेल की अशी चूक नाही करायची. तर आपण हे समजायचं की संयोगवश माणसाचा गुन्हा नेहमीच तसाच्या तसा नाही राहू शकत. त्यासाठी अभिप्राय देऊ नयेत. त्यामुळे निगेटिव्ह बुद्धीने निगेटिव्ह अभिप्राय देता, निगेटिव्ह अभिप्रायाने निगेटिव्ह व्यवहार होतात. आणि बुद्धी वापरू नका, त्याच्या बाबतीत ज्ञान वापरा, प्रज्ञेला हजर करा की नाही त्याच्यासाठी निगेटिव्ह अभिप्राय नाही द्यायचा. मग ज्ञानाने निगेटिव्ह अभिप्राय नाही दिलेत तर मग सहज व्यवहार होईल, कषायरहित व्यवहार होईल. आपल्या श्रीमुखातून हेही ऐकत असतो की जे माझ्यात दोष दिसतात ते मी असाच आहे, खराब आहे, असा आहे, तर हा निसर्गाचा दोष आहे. त्याच्याविषयी निसर्गाला तुम्ही सत्वायचं नाही, निसर्गाला बदनाम करू नका असं सांगू इच्छितोय. हां, नैसर्गिकपणे क्रोध आला तर त्यावेळी मी खूपच क्रोधी आहे, मी खूपच वाईट माणूस आहे, मी तर सर्वांचं आयुष्य बिघडवलं आहे, अशा निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका, सेल्फ निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका. हां, झालंच तर आता शक्ती मागा, आपल्या कमतरतेसाठी शक्ती मागा. जे निसर्ग सांगतोय रिझल्ट आहे. जसं नाही का सांगितलं का की हिस्ट्रीमध्ये 50 मार्क्स मिळाले तर वीक हिस्ट्री आहे. तर आपण जरा ट्युशन लावूया, चांगल्या प्रकारे वाचू आणि दुसऱ्या वेळी आपल्याला 75च्या वरती % मिळतील. तर दुसऱ्या वेळी सुधारण्यासाठी आपल्याला निसर्ग सांगतोय ते समजायला पाहिजे की ही चूक जी प्रथम झाली होती त्याचा परिणाम आला आहे, आता आपण चूक सुधारायची, तो परिणाम बदलेल. म्हणून तर परिणामाला बदनाम नाही करायचं, पण आपण जागृती ठेवायची, आपल्या उणीवांना सुधारायचं, शक्ती मागायची. 9 कलमं आहेत त्याची शक्ती मागायची आणि चरणविधीमध्ये बऱ्याच शक्ती मागता येतात ज्याने आपली जागृती वाढते. शक्ती मागितल्याने आपले निगेटिव्ह अभिप्राय गळून पडतील, पॉझिटिव्हिटी वाढली तर पॉझिटिव्ह रिझल्ट्स येतील. समजते आता तुम्हाला? या कलमांचा शाब्दिक अर्थ काय? 9 कलमं. हा, शाब्दिक अर्थ म्हणजे ही जी 9 वाक्य दिली आहेत ना दादाजींनी की ही कलमं म्हणजे नाही का ही टेस्टामेंट काय म्हणतात ना त्या ख्रिश्चन धर्मात जसे 9 नियम दिलेत, 9 नियमांसारख्या गोष्टी आहेत. नियम शब्द नाही आहे, हे तर ही दादाजींनी एक भावना सांगितली की 9 प्रकारच्या भावना ठेवा, त्यातून संसार व्यवहारात बऱ्याच प्रकारचा व्यवहार ज्याने आपल्याकडून वाईट होत होतं, कोणाचा अहम दुखावला जायचा, कोणाप्रती अभाव तिरस्कार वाटायचा, कोणा धर्माविषयी चुकीचं बोलायचो, कठोर भाषा बोलली जायची, विकारी भाव व्हायचे, सर्व प्रकारचे दोष. त्यासाठी मग क्षमा याचना करा आणि दोषांच्या कमतरतेसमोर शक्ती मागा.
की अशी चूक होऊ नये याची शक्ती द्या. नियम काय आहे की आपण जे व्यवहारात शब्द वाईट वापरतो, कठोर भाषा बोलतो, तेव्हा लोक काय म्हणतात, बंद करा, असं बोलू नका. असं नाही होणार, कारण हे शब्द बाहेर पडले त्यामागे आधीचा अभिप्राय होता. पण असं बोललंच पाहिजे, तरच काम होईल. आपण आता सुधारूया की नाही, कठोर भाषा तिरकस भाषा न बोलली जावी अशी शक्ती द्या. कोणी कठोर भाषा तिरकस भाषा बोललं तरी मला मृदू रुजू भाषा बोलायची शक्ती द्या. अशी शक्ती मागितल्याने आपले अभिप्राय चुकीचे निघून गेले आणि खरे अभिप्राय सेट झाले. आता हळूहळू वाणी चेंज होईल. हा जर पंखा स्टॉप करायचा असेल तर रेग्युलेटर फिरवला पाहिजे. हे लोक टेबलवर उभे राहून पंख्याला सरळ करायला जातात, थांबवतात, पडतात, त्यांना इजा होते. हे वर्तन सरळपणे सुधारण्याची मेहनत घेऊ नका. जे चुकीचं ज्ञान आहे त्यामुळे अभिप्राय ठरलाय, मान्यता ठरली आहे, तिला उठवा. आणि अचूक ज्ञान असेल त्यावर मान्यता स्थिर ठेवा की नाही हे करेक्ट आहे, तीच माझी श्रद्धा आहे. जर खऱ्या ज्ञानाच्यावर श्रद्धा ठेवाल तीच वर्तनामध्ये येईल. हा ऍक्च्युली हा रेग्युलेटर चेंज करण्यापेक्षा ती हीट एनर्जी जी बाहेर येते तशी आपल्यातून कोणती एनर्जी या एनर्जीचं एक एक्झाम्पल सांगितलं की इथे टच नाही करायचं, रेग्युलेटरला टच करा. म्हणजे इथे काय बिलीफ चेंज करा, अभिप्रायात बदल करा, क्रियेमध्ये बदल करू नका. हे मुलांसाठी सुद्धा आई मागे पडते ना, तू खोटं बोलतोस, लक्षात नाही. पण तसं खोटं बोलणं त्याचं वर्तन आहे, त्याची समज चुकीची आहे म्हणून वर्तन चुकीचं होत आहे. त्याची समज सुधारा, एवढी सुधारा की त्याच्या मनातला अभिप्राय हा बदलून जाईल की नाही खोटं बोलायचं नाही आयुष्यात. बस अभिप्राय चेंज झाला तर त्याचं वर्तन हळूहळू या अभिप्राय आधी रजिस्टर व्हायला पाहिजे. नंतर हळूहळू चुकीच्या अभिप्रायामुळे चुकीचं वर्तन होत असतं 5-10 वेळा, ते नंतर बंद होईल आणि चांगलं वर्तन सुरू होईल. समजतंय का? दुसरा प्रश्न होता, पुरुष आणि महिलांच्या नैसर्गिक स्वभाव आणि संस्कार यातले काही मुख्य अंतर स्पष्ट करण्याची कृपा करावी. ते आपल्याला जाणून घ्यायची गरज नाहीये. का जाणून घ्यायचं तुम्हाला? नाही, तक्रार तिथेच होतात. नाही, ह्या टकराव त्यापासून वाचण्यासाठी म्हणून, तंट्यापासून वाचण्यासाठी आपल्या चुकांकडे बघा, समोरच्याच्या चुका बघू नका. आपली प्रवृत्ती आपल्या जवळ, त्याची प्रवृत्ती त्याला लखलाभ. काय समोरच्याला समजून घेण्यासाठी, ऍडजस्टमेंट, त्यांची प्रकृती समजून घेण्यासाठी तंटा वाचू शकतो समजून ना. म्हणजे काय आहे, ऍडजस्ट एव्हरीवेअर करत राहा. झाला तो न्याय, भोगतोय त्याची चूक, टक्कर टाळा. ह्या शब्दांवर तुम्ही श्रद्धा ठेवाल ना तर हीच जागृती राहील. बाकी नैसर्गिकपणे क्रोध, मान, माया, लोभ आहेत सगळ्यांना, कमी जास्त असतात. पुरुषांमध्ये क्रोध, मान थोडा जास्त असतो, स्त्रीमध्ये थोडा मोह जास्त असतो, अपेक्षा जास्त असतात, इनसिक्युरिटी जास्त आहे, ती प्रवृत्ती आहे. बोल्डनेस जास्त असतो पुरुषांमध्ये, संकुचितता असते स्त्रीत. तर ह्यामध्ये ॲडजस्टमेंट करायची. पुरुषाला जास्त तयारी ठेवावी लागते की जे हे मोडणार नाही, जे चेंज होणार नाही, आपल्यालाच ॲडजस्टमेंट करायची. आणि हळूहळू आपण ॲडजस्टमेंट कराल ना तेव्हा समोरूनही दुसऱ्या वेळी होईल. आणि तुम्ही सांगा आधी ॲडजस्ट तू कर नंतर मी सुधारेन, नाही. आपल्याकडची ती दादाजींची पुस्तक आहेत, पती पत्नीचा दिव्य व्यवहार, चांगल्या प्रकारे वाचा. निरुमांच्या खूप साऱ्या कॅसेट्स आहेत, पती पत्नीचा दिव्य व्यवहार, खूप साऱ्या चाव्या मिळतील ॲडजस्टमेंट करायच्या. जय सच्चिदानंद. गुरुजींच्या चरणी सादर नमस्कार. हा सर, मी देवी दयाल गुप्ता बोलतोय. माझे नाव आपण आधी घेतले होते तेव्हा मी बाहेर गेलो होतो. बोला. माझा पहिला प्रश्न आहे की मी अगदी सुरुवातीपासून गुरु आणि इष्ट भगवान रामाला मानतोय. दोन्हीही त्यांनाच मानतोय आणि त्यांच्यानंतरही मी 3 गुरूंकडून मंत्र ग्रहण केले होते. आता मी माझी चांगली मुलगी सुमन जी आपल्याकडे येत असते, तिने मला खूप आग्रह केला की तिनेच मला घेऊन आली आणि मला माझ्या पत्नीला, म्हणून मी तुमच्या सेवेत आलो आहे. छान आहे. आता मला मार्गदर्शन करा की मी पुढे काय करायचं. आता काल ज्ञान घेतलंय का तुम्ही? हा, मी ज्ञान घेतलंय काल. मी शुद्धात्मा आहे, समजलंय तुम्हाला? हा, देवी दयाळ वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. तर तुम्ही जे प्रथम गुरु केले, ज्या भगवंताची भक्तीचं सगळं फळ तुम्हाला ज्ञानी भेटले, ज्ञान मिळालं, मोक्ष मार्ग मिळाला. होय. तर आता तुम्ही मोक्ष मार्ग धरूनच पुढे चालायचंय. 5 आज्ञांमध्ये राहा, कुणाला दुःख झालं तर प्रतिक्रमण करा आणि 5 आज्ञा आणि चरणविधी वाचन सामायिक प्रतिक्रमण करत राहा घरी. सर, माझा दुसरा प्रश्न हा आहे की जसे आपण बोलता की बाबा आत्मा शुद्ध आहे, आत्मा शुद्ध असतो,
तर ही जी शुद्धीची गोष्ट आहे ही कळत नाही आहे की तो शुद्धात्मा कोणत्या रूपात आपण बघायचा असतो. खूप बेचैन आहे मी की बाबा तुम्हा शुद्धात्मा सांगताय, पण त्याचं रूप काय आहे, स्वरूप काय आहे त्याचं ते समजत नाही आहे बाबा. त्याचे रूप कसे दिसणं म्हणजे काय असतं ते? नाही, या बाजूच्या रूम मध्ये कोणी म्हटलं देवी दयालजींनी माझं नुकसान केलं, माणूस असा आहे, तर काही दुःख वाटेल ना तुम्हाला? ते कोणत्या रूपाला दुःख वाटतं? शरीराला Belief आहे, दुःख belief वाटतं. की मीच देवी दयाल आहे. तरी बिलीफ हो. रॉंग होती, त्यासाठी इथे कानांवर शब्द ऐकू आले बाजूच्या रूम मधून, तरी इथे दुःख वाटतं. नंतर कळतं की देवी दयाल शर्माजींविषयी बोलतायत, मी तर गुप्त आहे, माझ्याविषयी नाहीये. मग शांत व्हाल तुम्ही. कोणाला झालं, कसं झालं, ही हो. रॉंग बिलीफ संपून गेली तर मग दुःखही जाईल. तर हा. इथे आपल्याला समजून घ्यायचं की देवी दयालजी वेगळे आहेत, मी तर शुद्धात्मा आहे, सगळ्यात आधी ध्यानात ठेवा. नंतर स्वरूप बघणं ते तर नंतर होईल, ते केवळ ज्ञान स्वरूप आहे, ते अच्छा, आता नाही म्हणजे- समजणार. फक्त आपल्याला एवढा अनुभव येईल की स्वतःच्या चुका स्वतःला दिसतील, समोरच्याच्या अंतरंगातही शुद्धात्मा आहे अशी जागृती राहील, त्याची प्रवृत्ती समजून घ्या. कोणी अपमान केला तर आपल्याला वाटेल हा देवी प्रसाद देवी दयालजींचा होतोय, मी तर शुद्धात्मा आहे आणि निमित्त निर्दोष आहे. हळूहळू ही ज्ञानाची जागृती, निर्दोष बघण्याची दृष्टी, शुद्धात्मा बघण्याची दृष्टी, त्यामुळेच आतील सेपरेशन वाढेल, शुद्धात्म्याच्या अनुभवाचे अंश वाढतील आणि हळूहळू पुढच्या गोष्टी आपल्याला जास्त समजतील. मग आता एवढं पकडून चला काय.